दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय अनेक प्रमाणात येते जसा पाहिजे तसा सोपं करतो थोडं लक्ष द्या मला सांगा देवानं जर हे डोळे इथं लक्ष द्या डोळे जर इथं न देता वर इथं दिले असते डोळे 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 तुम्ही रस्त्याने कसे चालले असते हो? बोला 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 कसे खाली मान घालून काही काही करून पाहताय बघा हा नाही का काय बारकाव आहे ना बाबा जिथं पाहिजे तिथं सोपं करू अजून देवानं नाक इथं न देता जर पाठीमाग नाक दिलं असतं पाठीमाग जेवताना कसं जेवले असते घास घ्यायचा पाठीमाग न्यायचा वास घ्यायचा चांगला आहे का खराब आहे ना मग पुढं घालायचा तोंडाच्या बरोबरच वर नाक वास घेण्यासाठी हा घास उचलला तोंडाजवळ आला की हे सांगतं नास काय फेक कळते का माझं बोलणं जिथं पाहिजे तिथंच सोपं करू काही काही लोक म्हणतात महाराज या छिद्र्यातून ऐकायला येतं कानातून छिद्र्यातून ऐकायला तर मग तेव्हा फावडे कशाला दिले कान फावडे कशाला दिले भाऊ त्याला माहिती होतं पुढे चालून अँड्रॉइड मोबाईल येणारे स्मार्टफोन येणारे पाहून पाहून म्हाताऱ्याचे डोळे जाणारे आणि डोळे गेले की मग काय लागणारे चष्मा आणि चष्मा लागल्यावर मग चष्म्याच्या दांड्या कुठं अडकवायच्या म्हणजे विनाकारण काहीच दिलेलं नाही महाराज देवानं त्याचा फक्त उपयोग घेता आला पाहिजे सोपं करू तुम्हाला सोपं काही काही लोक म्हणतात महाराज देवानं या डोळ्यासाठी पापण्या दिला साहजिक की डोळ्यात कचरा जाऊ नये म्हणून पापण्या दिल्या पण या भुया कशाला दिल्या देवानं भुया भाऊ त्याला माहिती होतं जर येता कदाचित भर पावसामध्ये पुढे चालून पाऊस जास्त पडणार आहे नाही का सुधीर दादा पाऊस जास्त पडणार आहे भर पावसात जर हा सापडला भर पावसात जर सापडला तर सरळ पावसामध्ये पाणी पडल्यानंतर सरळ याच्या डोळ्यात पाणी जाऊ नये म्हणून काय दिलं देवानं भुया दिला पहा तुम्ही किती पावसात जर सापडले तर पाणी सरळ डोळ्यात जात भुया वाटी पाणी बाजूला पण आता आमच्या माता भगिनीने त्या भुयाही जड होऊ लागल्या त्याने त्याही कापाला सुरुवात केली म्हणून मुद्दा लक्षात विनाकारण देवानं काही दिलेलं नाहीये फक्त आपल्याला उपभोग घेता आला पाहिजे तर देवानं हे